एका झोपडीत राहणाऱ्या दोन सख्या बहिणी अचानक करोडोंच्या आलिशान बंगल्यात राहायला जातात. त्यांच्याकडे महागड्या गाड्या येतात आणि त्यांचं राहणीमान पूर्णपणे बदलतं. तुम्हाला वाटेल की हे एखाद्या चित्रपटातील कथेसारखं आहे, पण मित्रांनो, हे वास्तव आहे भोपाळमधील एका भयानक गुन्हेगारी टोळीचं. आज आपण एका अशा रॅकेटबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ गरिबाचा फायदा घेतला नाही, तर माणुसकीला काळिमा फासणारं काम केलंय. नोकरीचं आमिष, अंमली पदार्थ देऊन बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि बळजबरीने धर्मांतर. हे प्रकरण नक्की काय आहे आणि या टोळीची काम करण्याची पद्धत काय होती, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. मित्रांनो, एक छोटीशी आठवण, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. या प्रकरणाचा पर्दाफाश झाला जेव्हा दोन पीडित महिलांनी धैर्याने भोपाळच्या बागेस्वानी या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यातील पहिली पीडिता एक विधवा महिला आहे, जी आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी कॅटरिंगमध्ये वेटरचं काम करायची. तिला अमरीन खान नावाच्या महिलेने 10,000 रुपयांच्या पगारावर मुलांचा सांभाळ करण्याची नोकरी ऑफर केली. दुसरी पीडिता छत्तीसगडची 21 वर्षांची तरुणी आहे. तिलाही असंच आमिष दाखवण्यात आलं होतं, पण या मुलींना माहीत नव्हतं की ज्या नोकरीला त्या आपलं भविष्य समजत होत्या, तो प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा नरक ठरणार होता. आता आपण पाहूया या टोळीच्या कामाची भयानक पद्धत. ही टोळी अमरीन आणि अफरीन नावाच्या दोन सख्या बहिणी चालवत होत्या. त्यांना साथ देत होता अमरीनचा प्रियकर चंदन यादव, ज्याने स्वतः इस्लाम स्वीकारला होता. हे लोक प्रामुख्याने बाहेरून शिकायला आलेल्या किंवा गरीब कुटुंबातील हिंदू मुलींना टार्गेट करायचे. मुलींना त्यांच्या सागर रॉयल व्हिलामधील आलिशान फ्लॅटमध्ये बोलवलं जायचं. तिथे त्यांना चहा किंवा शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं जायचं. त्यानंतर अमरीनचा भाऊ बिलाल, त्याचा साथीदार यासिर आणि चंदन यादव हे त्यांच्यावर बलात्कार करायचे. इतकंच नाही, तर या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ बनवून या मुलींना आयुष्यभर ब्लॅकमेल केलं जायचं. या प्रकरणातील सर्वात गंभीर भाग म्हणजे बळजबरीने केलं जाणारं धर्मांतर. पीडितांच्या तक्रारीनुसार त्यांना केवळ देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं गेलं नाही, तर त्यांच्यावर नमाज पठण करण्यासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला गेला. त्यांना छोटे कपडे घालून पब आणि लॉजमध्ये श्रीमंत लोकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जायचे. त्यांना दारू आणि MD ड्रग्सचं व्यसन लावलं जायचं, जेणेकरून त्या पूर्णपणे या टोळीच्या नियंत्रणात राहतील. जर एखाद्या मुलीने विरोध केला तर तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि तिला जिवंत मारण्याची धमकी दिली जायची. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकेकाळी अब्बासनगरमधील झोपडीत राहणाऱ्या या बहिणींनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरूपर्यंत आपलं हे सिंडिकेट पसरवलं होतं. श्रीमंतांच्या पार्ट्यांसाठी मुली पुरवण्याचं काम त्या करत होत्या. पोलिसांनी या बहिणींच्या मोबाईलमधून अनेक अश्लील फोटो आणि इंस्टाग्राम चॅट्स जप्त केले आहेत, जेणेकरून समजतं की या जाळ्यात आणखी अनेक मुली अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी अमरीन, अफरीन आणि चंदन यादव सह 4 जणांना अटक केली आहे, तर यासिर, बिलाल आणि चानू अद्याप फरार आहेत. हे प्रकरण केवळ एक गुन्हा नसून आपल्या समाजातील असुरक्षितता दर्शवणारं एक उदाहरण आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या मुलींच्या गरिबीचा आणि त्यांच्या विश्वासाचा असा गैरफायदा घेणं हे अत्यंत क्रूर आहे. या प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया किंवा अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या मोठ्या पगाराच्या ऑफर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली वाटत असेल तर त्यात काहीतरी काळा असण्याची शक्यता असते. आपल्या आजूबाजूला अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवा. या प्रकरणाचा तांत्रिक आणि सामाजिक पैलू समजून घेणं खूप गरजेचं आहे. या टोळीने ज्या पद्धतीने आपलं जाळं विणलं होतं त्याला गुन्हेगारी जगतात ग्रूमिंग असं म्हणतात. अमरीन आणि अफरीन या दोघेही ब्युटिशियन म्हणून काम करायच्या. हे काम निवडण्यामागे एक मोठं कारण होतं, ते म्हणजे ब्युटी पार्लर किंवा स्पा सेंटरमध्ये तरुण मुलींशी मैत्री करणं अत्यंत सोपं असतं. इथेच त्या मुलींचा विश्वास जिंकायच्या, त्यांच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायच्या आणि मग हळूच जास्त पगाराच्या नोकरीचा गळ टाकायच्या. ही टोळी केवळ शारीरिक अत्याचार करून थांबत नव्हती, तर त्या मुलींच्या मानसिकतेवरही ताबा मिळवायची. त्यांना ड्रग्सचे व्यसन लावणे हा याच रणनीतीचा एक भाग होता. एकदा का एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थांचे व्यसन लागले की ती व्यक्ती स्वतःचे विचार करण्याची क्षमता हरवून बसते आणि गुन्हेगारांच्या तालावर नाचू लागते. आता आपण यातील चंदन यादव या पात्राकडे वळूया.
चंदन यादव हा अमरीनचा प्रियकर होता, ज्याने स्वतःचं नाव बदलून आर्यन असं केलं होतं आणि नंतर तो धर्मांतरित झाला होता. हा प्रकार लव्ह जिहाद किंवा संघटित धर्मांतर रॅकेटचा एक भाग आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. चंदनचं काम प्रामुख्याने पीडित मुलींना ब्रेनवॉश करणं हे होतं. तो त्यांना सांगायचा की जर त्यांनी धर्मांतर केलं तर त्यांना या नरकातून बाहेर काढलं जाईल किंवा त्यांना अधिक चांगलं जीवन मिळेल. हा एक प्रकारे मानसिक छळाचा म्हणजेच सायकोलॉजिकल टॉर्चर प्रकार आहे, जिथे पीडितेला इतकं हतबल केलं जातं की तिला धर्मांतर हाच एक सुटकेचा मार्ग वाटू लागतो. या टोळीच्या आर्थिक व्यवहारांकडे पाहिलं तर धक्कादायक आकडेवारी समोर येते. एका झोपडीत राहणाऱ्या या बहिणींकडे कोट्यवधींचा बंगला आणि लक्झरी गाड्या आल्या कुठून? पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या टोळीने हाय प्रोफाईल एक्झॉट सर्व्हिसच्या माध्यमातून मोठी कमाई केली होती. भोपाळमधील काही बडे व्यापारी आणि राजकीय कनेक्शन असलेल्या लोकांपर्यंत या मुलींना पुरवले जात असल्याचा संशय आहे. जर हे खरे असेल तर हे रॅकेट केवळ 2 बहिणींपुरतं मर्यादित नसून या समाजातील अनेक पांढरपेशी चेहरे अडकलेले असू शकतात. या घटनेचा दुसरा पैलू म्हणजे सोशल मीडियाचा वापर. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून या मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात असायचं. त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर्स देणं, फोटोशूटच्या बहाण्याने बोलवणं आणि मग त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना कायमचे गुलाम बनवणं ही या टोळीची ब्रह्मास्त्र होती. फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या मोबाईलमधील चॅट्समधून असं समजतं की या मुलींना केवळ भोपाळमध्येच नाही तर गोवा आणि दुबईपर्यंत पाठवण्याचीही तयारी सुरू होती. अशा टोळ्यांना आळा घालण्यासाठी केवळ अटक पुरेशी आहे का, की अशा गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची गरज आहे? मित्रांनो, या प्रकरणातून आपल्याला हे समजतं की गुन्हेगारी आता केवळ गल्लीबोळातील चोरीपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आता अत्यंत हायटेक आणि संघटित झाली आहे. जेव्हा एखादी हिंदू मुलगी किंवा गरीब घरातील पीडिता या जाळ्यात अडकते तेव्हा तिची केवळ अस्मिता लुटली जात नाही तर तिचं संपूर्ण अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणातील पीडितांनी दाखवलेले धाडस हे कौतुकास्पद आहे, कारण त्यांच्या एका तक्रारीमुळे कदाचित शेकडो इतर मुलींचं आयुष्य वाचलं आहे. पोलीस आता या टोळीच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि फरार आरोपींच्या शोधासाठी शेजारील राज्यांमध्येही पथकं रवाना झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.